Dear student, today we will remember some theorems and properties and then we will solve practice set 3.3. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही त्या ठिकाणी थिअरम आणि त्या ठिकाणी असणारे जे काही प्रॉपर्टीज, प्रमेय आणि गुणधर्म जे पाहिले तर ते थोडेसे आठवूया आणि याचा वापर करून आपण प्रॅक्टिस सेट 3.3 जो आहे तर तो त्या ठिकाणी सोडू. आता पहिलं त्या ठिकाणी आपल्याला काय दिले, एन अँगल हुज व्हर्टेक्स इज सेंटर ऑफ ए सर्कल इज कॉल्ड ए सेंट्रल अँगल. केंद्रीय कोण कशाला म्हणतो आपण, की ज्या कोणाचा असणारा जो काही शिरोबिंदू जो आहे तर तो शिरोबिंदू वर्तुळावर त्या ठिकाणी असतो, तर त्यालाच काय म्हणता येईल आपण सेंट्रल अँगल, किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी केंद्रीय कोन जो आहे तर तो केंद्रीय कोन त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ एन आर्क, त्याच्यानंतर आपण कंसांच्या मापांच्या असणाऱ्या ज्या काही व्याख्या ज्या आहेत तर ते व्याख्या त्या ठिकाणी पाहिलेली. त्याच्यापैकी पहिली, द मेजर ऑफ द मायनर आर्क इज द मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की लघु कंसाचं असणारं जे काही माप जे आहे तर ते लघु कंसाचं माप कसं असतंय तर त्याच्याशी संबंधित असणारा जो काही केंद्रीय कोन जो आहे तर त्या केंद्रीय कोनाशी त्या ठिकाणी असतं किंवा केंद्रीय कोनाच्या मापा एवढे त्या ठिकाणी असतं. म्हणजे लघु कंसाचं माप त्याच्याशी संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर सेकंड, मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मायनर आर्क. या ठिकाणी आपल्याला असणारा जे काही विशाल कंस जो आहे तर त्या विशाल कंसाचं माप बरोबर की सांगितले 360 अंश वजा संगत अशा प्रकारचा असणारा जे काही लघु कंस जे आहे तर त्या लघु कंसाच्या माप त्या 360 मधून वजा करावा. आणि थर्ड आपल्याला दिलेले की मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री. काय सांगितलेले, या ठिकाणी अर्धवर्तुळ कंस जो आहे किंवा अर्धवर्तुळ जे आहे तर त्या अर्धवर्तुळाचं माप किती असते 180 अंश त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर थर्ड त्या ठिकाणी थेरम दिलेला पहा, व्हेन द टू आर्क्स ऑफ द सेम रेडियस अँड द सेम मेजर दे आर कॉन्ग्रंट. तिसरी प्रॉपर्टी काय दिलेली, दोन वर्तुळ कंसांच्या असणाऱ्या जे काही त्रिज्या आणि त्यांचं असणारं जे काही माप जर समान जर असेल तर ते कसे असतात, कॉन्ग्रंट असतात, एकरूप त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर फोर्थ आपल्याला दिले पहा, व्हेन ओनली वन पॉइंट सी इज कॉमन टू द आर्क एबीसी अँड आर्क सीडीई ऑफ द सेम सर्कल. काय सांगितलेले की जर की सर्वसाधारणपणे एकच असणारे जे काही वर्तुळ कंस जे आहे तर त्या एकाच वर्तुळाचे असणारे जे काही कंस एबीसी आणि कंस सीडीई यांच्यासाठी सी हा त्या ठिकाणी जर एकच त्या ठिकाणी सामायिक बिंदू जो आहे तर तो सामायिक बिंदू जर असेल तर काय सांगितले, मेजर ऑफ आर्क एबीसी प्लस मेजर ऑफ आर्क सीडीई इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क एसीई असं त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर पाचवं त्या ठिकाणी थेरम आपल्याला दिलेला बा की क्वाड्स ऑफ सेम आर कॉन्ग्रंट सर्कल्स आर इक्वल इफ द रिलेटेड आर्क आर कॉन्ग्रंट. काय सांगितलेले की एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या असणाऱ्या ज्या काही जीवा ज्या आहेत, काय सांगितलेले की एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या असणाऱ्या ज्या काही संगत जीवा ज्या आहेत तर त्या संगत जीवा कशा असतात, एकरूप त्या ठिकाणी असतात. आणि पाचवा थेरम आपलं केलेलं आहे, आर्क ऑफ सेम आर कॉन्ग्रंट सर्कल्स आर इक्वल इफ द रिलेटेड क्वाड्स आर कॉन्ग्रंट. काय सांगितलेले की एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप असणाऱ्या वर्तुळांच्या एकरूप जीवांचे असणारे जे काही संगत कंस जे आहेत तर ते संगत कंस कसे असतात तर त्या ठिकाणी एकरूप असतात. हे जे काही असणारे जे काही 6 प्रॉपर्टीज जे आहेत किंवा थेरम जे आहेत तर याचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस सेट त्या ठिकाणी 3.3 जो आहे तर तो त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा. येते पाहायच्या नंतर पुढे आता प्रॅक्टिस सेट
3.3 मधलं फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की इन द फिगर पॉइंट GDEF आर concyclic points of a circle with center C. की आकृतीमध्ये बिंदू GDEF कसे आहेत तर वर्तुळावरील असणारे जे काही बिंदू जे आहेत तर ते बिंदू त्या ठिकाणी आहेत आणि त्याचा असणारं काही केंद्र जो आहे तर तो केंद्र त्या ठिकाणी C आहे. त्याच्यानंतर पुढे की अँगल ECF आता किती दिलेले ECF आपल्याला त्या ठिकाणी 70 डिग्री त्या ठिकाणी दिली. त्याच्यानंतर पुढे मेजर ऑफ आर्क DGF किती दिलेले 200 अंश आणि फाइंड मेजर ऑफ आर्क D अँड मेजर ऑफ आर्क DEF त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं. सोल्युशन या ठिकाणी मेजर ऑफ आर्क EF मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ECF. आता कशावरून तर आपल्याला डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क काय सांगता येईल कशावरून लिहितो आपण हे तर डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क बरोबर. तर या ठिकाणी लघुकंस जे आहे तर त्या लघुकंसाच्या मापाची व्याख्या लघुकंसाचं माप कसं असतं तर त्याच्याशी संगत अशा प्रकारचा असताना तो काही केंद्रीय कोन जे आहे तर त्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं त्या ठिकाणी. मग आता प्रश्नामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते माप जे आहे तर ते माप त्या ठिकाणी दिलेले आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ECF आपल्याला दिले किती दिलेले 70. हे आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन जे आहे तर त्या गिव्हन मध्ये हे आपल्याला त्या ठिकाणी दिले बरोबर. मग आता या ठिकाणी मेजर ऑफ आर्क DGF आपल्याला काढायचे DGF हे आपल्याला काढायचे. काय काढायचंय या ठिकाणी मेजर ऑफ आर्क कोणतं काढायचंय DGF बरोबर की मेजर ऑफ आर्क DGF अधिक नेमकं काय करायचं आपल्याला की सर्वसाधारणपणे आपल्याला संपूर्ण वर्तुळ कंस जो आहे तर त्या संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असतं 360 अंश त्या ठिकाणी असतं बरोबर. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री. अर्धवर्तुळ जे आहे तर त्या अर्धवर्तुळाचं माप किती असतं 180 अंश असतं आणि मेजर ऑफ कम्प्लीट सर्कल जे आहे तर ते किती असते 360 अंश असतं. मग आता याच्यावरून आपण काय करू मेजर ऑफ सर्कल टोटल असणारं ते काही सर्कल जे आहे तर त्या सर्कलचं माप आपण त्या ठिकाणी काढू म्हणजे त्या ठिकाणी मेजर ऑफ DGF प्लस मेजर ऑफ आता या ठिकाणी पुढे आपल्याला काय करता येईल मेजर ऑफ आर्क पुढे काय नाही पाहत काय घेतलेले DGF घेतले त्याच्यानंतर मेजर ऑफ आर्क काय लिहिता येईल आपल्याला EF त्या ठिकाणी घेतले मेजर ऑफ आर्क EF प्लस मेजर ऑफ आर्क पुढे कोणता आहे DE म्हणतो DE इज इक्वल टू किती असणार आहे 360. आता कशावरून तर मेजर ऑफ द सर्कल इज 360 डिग्री. वर्तुळ कंसाचं माप किती असते 360 अंश असतं आणि म्हणून याला कारण मी त्या ठिकाणी लिहितो की मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री बरोबर. मग आता याच्यामध्ये माप आपण टाकू बघ की मेजर ऑफ आर्क DGF किती दिलेले 200 म्हणजे याचं माप किती लिहिणार आपण त्या ठिकाणी 200 प्लस मेजर ऑफ आर्क
EF, तर ते मेजर ऑफ आर्क EF आपण काढलेले ते किती आलेले 70 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क हे आपल्याला काढावं लागेल मेजर ऑफ आर्क DE, हे माप जे आहे तर ते माप आपल्याला त्या ठिकाणी काढायचं इज इक्वल टू 360 डिग्री. पुढे आता 200 प्लस 70 किती झाले 270. त्या ठिकाणी पुढे आपल्याला लिहिता येईल की 270 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 360 डिग्री. पुन्हा 270 डिग्री ट्रान्सफर या ठिकाणी करू आपण आणि म्हणून आपल्याला पुढे मिळेल की मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 270 डिग्री. बरोबर. आणि देअरफॉर मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल, आता 360 मायनस 270 किती राहिले तर त्या ठिकाणी 90 डिग्री त्या ठिकाणी राहिले आणि म्हणून या ठिकाणी मेजर ऑफ आर्क D जी आहे तर ती D आपल्याला किती मिळाली 90 डिग्री. म्हणजे या ठिकाणी याचं माप जे आहे तर ते 90 डिग्री त्या ठिकाणी काढलं. आता काढायचंय काय पाहू आपल्याला की मेजर ऑफ आर्क DEF काढायचं DEF आपल्याला काढायचं. बस मग त्या ठिकाणी पुढे की मेजर ऑफ आर्क कोणतं काढायचंय DEF DEF इज इक्वल की मेजर ऑफ आर्क DEF काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मेजर ऑफ आर्क D प्लस मेजर ऑफ आर्क E याची ऍडिशन त्या ठिकाणी करावं लागेल आणि म्हणून हेच मी त्या ठिकाणी लिहितोय की मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF. आता हे कशावरून लिहिलं तर आर्क ऍडिशन पॉस्च्युलेट आर्क ऍडिशन पॉस्च्युलेट या ठिकाणी कंसांच्या बेरजेचं असणारे ते काही गृहीतक जे आहे तर त्या गृहीतकावरून आपण या ठिकाणी लिहिलं. आता पुढे की मेजर ऑफ आर्क D किती आलेली आपल्याकडे 90 डिग्री आली 90 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क EF किती आलेली 70 डिग्री इज इक्वल टू 70 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 70 डिग्री किती आले तर त्या ठिकाणी 160 डिग्री 160 डिग्री आणि देअरफॉर मेजर ऑफ आर्क DEF इज इक्वल टू 300 किती आहे 160 डिग्री आणि हे आपल्याला त्या ठिकाणी काढायला विचारलं होतं ते आपण त्या ठिकाणी काढले येते. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. आता सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेले की इन द फिगर ट्रायंगल QRS इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. आकृतीमध्ये त्रिकोण QRS हा त्या ठिकाणी समभुज त्रिकोण त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. प्रूव्ह दॅट, तर काय सिद्ध करायचंय आर्क RS आर्क QS आणि आर्क QU कशा आहेत कॉन्ग्रंट त्या ठिकाणी आहेत एकरूप आहेत याच पहिल्यांदा आपल्याला दाखवायचं. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय मेजर ऑफ आर्क QRS किती दाखवायचंय 240 अंश त्या ठिकाणी दाखवायचे. पहा की आपल्याला पहिलेच त्या ठिकाणी सांगताय की दिलेला जो काही ट्रायंगल जो आहे तर तो दिलेला ट्रायंगल कोणता दिलेला इक्विलॅटरल ट्रायंगल. मग आता इक्विलॅटरल ट्रायंगल जर त्या ठिकाणी जर असेल तर साइड्स ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल कशा असतात कॉन्ग्रंट त्या ठिकाणी असतात आणि म्हणून पहिलं आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. काय लिहिता येईल तर या ठिकाणी आपल्याला की सिन्स ट्रायंगल QRS इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. दिलेला त्रिकोण जो आहे तर तो दिलेला त्रिकोण कोणता आहे समभुज त्रिकोण त्या ठिकाणी.
आता समभुज त्रिकोण जर असेल तर काय सांगता येईल आपल्याला? या ठिकाणी पहा, पहिल्यांदा या ठिकाणी पहिला सेगमेंट जो आहे तर तो सेगमेंट RS, हा सेगमेंट काय म्हणतो मी? RS, कॉन्ग्रंट सेगमेंट, त्याच्यानंतर कोणता? SQ, कॉन्ग्रंट सेगमेंट QR. कशावरून? तर साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. कशा असतात? तर त्या ठिकाणी साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल ज्या आहेत तर त्या कॉन्ग्रंट त्या ठिकाणी असतात, असं आपण त्या ठिकाणी दाखवलं. बरोबर. ज्या ठिकाणी समभुज त्रिकोणाच्या असणाऱ्या काही भुजा ज्या आहेत तर त्या भुजा कशा असतात? एकरूप त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर एक थेरम आपल्याला माहिती. कोणता थेरम? की आर्क ऑफ द सेम सर्कल आर इक्वल इफ द रिलेटेड कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट. काय सांगितलेलं आहे? की आर्क ऑफ द सेम सर्कल आर इक्वल इफ द रिलेटेड कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट. काय सांगता येईल आपल्याला? की एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या असणाऱ्या ज्या काही संगत जीवा आहेत तर त्या संगत जीवा कशा असतात? एकरूप त्या ठिकाणी असतात. काय लिहिलंय? की आर्क ऑफ द सेम सर्कल्स आर इक्वल इफ द रिलेटेड कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट. काय म्हणतो मी त्या ठिकाणी? आर्क ऑफ द सेम सर्कल आर इक्वल कधी? इफ द रिलेटेड कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे या ठिकाणी काय असतील? जीवा जे आहे तर त्या जीवा एकरूप जर असतील तर असणाऱ्या जे काही त्याच्याशी संबंधित असणारे जे काही कंस जे आहेत तर ते कंस कसे असतात? एकरूप त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून पुढे आपल्याला लिहिता येईल पहा, की जे काही जीवा जे आहे तर त्या जीवेशी संबंधित कंस कोणता आहे? RS. आणि म्हणून मी या ठिकाणी म्हणतो आर्क RS कॉन्ग्रंट आर्क. त्या ठिकाणी ही जीवा जर घेतली तर याच्याशी संबंधित असणारा जो काही कंस जो आहे तर तो असणारे SQ कॉन्ग्रंट. ही जीवा जर आपण जर घेतली तर याच्याशी संबंधित कंस जो आहे तर तो कोणता असणारे? आर्क QR. बरोबर. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? की असणाऱ्या ह्या ज्या काही आर्क जे आहेत, आर्क RS असेल, आर्क SQ असेल, आर्क QR असेल, याचं असणारं जे काही माप जे आहे तर ते काही माप आपल्याला माहित नाही तर ते माप आपण त्या ठिकाणी मानू. पहा, की लेट मेजर ऑफ आर्क RS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क SQ इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क SR इज इक्वल टू X. किती मानू आपण त्या ठिकाणी? ते X म्हणू. समजा याला मी त्या ठिकाणी इक्वेशन नंबर काय म्हणतो? 1 त्या ठिकाणी म्हणतो. याच्यानंतर आपल्याला पुढे माहिती की मेजर ऑफ द सर्कल इज 360 डिग्री. या ठिकाणी वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळ कंसाचं माप किती असतं? 360 अंश असतं. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी काय लिहू शकतो? पहा पुढे, की मेजर ऑफ आर्क कोणता? RS प्लस मेजर ऑफ आर्क कोणता? SQ प्लस मेजर ऑफ आर्क कोणता असणारे? QR. म्हणजे संपूर्ण वर्तुळ कंस झाला. आणि संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असतंय? 360 डिग्री. येते. त्याचं रिझन आपल्याला लिहिता येईल. काय रिझन लिहिता येईल? त्या ठिकाणी मेजर ऑफ ए सर्कल इज 360 डिग्री. संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असतं? 180 अंश त्या ठिकाणी. आणि देअरफॉर आता या ठिकाणी
मेजर ऑफ आर्क आर एस किती मानलेलं आहे एक्स, मेजर ऑफ आर्क एस क्यू सुद्धा किती मानलेलं आहे एक्स डिग्री म्हणतो मी या ठिकाणी एक्स डिग्री, प्लस मेजर ऑफ आर्क क्यू आर एक्स डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. बरोबर. पुढे या ठिकाणी यांची ऍडिशन केली तर ती आली 3x डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. Therefore, x is equal to 360 upon 3. आता 3 ने काय करा डिवाइड करा, 3 1 3 3 2 6 म्हणजे किती आली 120 डिग्री आहे. म्हणजे त्या ठिकाणी माप जे आहे तर ते माप किती आलं 120. आणि therefore काय सांगता येईल की मेजर ऑफ आर कोणतंही पहिलं आर एस इज इक्वल टू मेजर ऑफ आर एस क्यू इज इक्वल टू मेजर ऑफ आर क्यू आर इज इक्वल टू किती आलं 120 डिग्री. म्हणजे प्रत्येक असणारं जे काही कंस जे आहे तर त्या कंसाचं माप किती आलं 120 डिग्री त्या ठिकाणी. बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्याला काढायला काय सांगितले पहा की या ठिकाणी हे तर पहिलं आपण त्या ठिकाणी सिद्ध केले. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला मेजर ऑफ आर्क क्यू आर एस त्या ठिकाणी काढायचं. काय करायचंय मेजर ऑफ आर्क क्यू आर एस पहा या बाजूला लिहितो मी की मेजर ऑफ आर्क कोणतं काढायचंय क्यू आर एस इज इक्वल मेजर ऑफ आर्क क्यू आर एस कशाचा बनलेला आहे तर तो आर्क क्यू आर आणि आर्क आर एस या दोघांचे काय करावं लागेल आपल्याला ऍडिशन जे आहे तर ती ऍडिशन त्या ठिकाणी करावं. आणि म्हणून मी लिहितो पहा की मेजर ऑफ आर कोणता असणार आहे क्यू आर प्लस मेजर ऑफ आर कोणता असणार आहे आर एस. बरोबर. पुढे इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क क्यू आर किती आहे 120 आहे 120 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क आर एस सुद्धा किती आहे 120 आहे 120. ऍडिशन केली किती 240 डिग्री. आणि म्हणून या ठिकाणी मेजर ऑफ आर्क क्यू आर एस किती आलं 240 डिग्री. आणि ते आपण त्या ठिकाणी सिद्ध केले येते. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. याच्यानंतरचं थर्ड एक्झाम्पल आपल्याला पाहायचंय. आता थर्ड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे इन द फिगर क्वार्ड ए बी. या ठिकाणी क्वार्ड ए बी जे आहे तर त्या क्वार्ड ए बी सी डी जेव्हा कशी दिलेली तर त्या ठिकाणी एकरूप दिली. पुढे प्रूव्ह दॅट काय सांगितलंय की आर्क एसी कंस एसी कॉन्ग्रंट क्वार्ट बीडी कंस एसीसी कंस बीडी जो आहे तर तो कसा आहे तर त्या ठिकाणी एकरूप आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दाखवायला सांगितलं. आता प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले की क्वार्ड ए बी कॉन्ग्रंट क्वार्ड सी डी त्या ठिकाणी दिले. काय दिलेले क्वार्ड ए बी कॉन्ग्रंट क्वार्ड सी डी हे आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलेले. आता थेरम आपल्याला माहिती काय थेरम आहे की आर्क करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट क्वार्ड्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप जीवा जे आहे तर त्या एकरूप जीवांचे संगत कोण जे आहे तर ते संगत कंस जे आहे तर ते कंस कसे दाखवता येईल आपल्याला त्या ठिकाणी एकरूप जे आहे तर ते एकरूप त्या ठिकाणी दाखवते. मग आता या ठिकाणी ही जी काही क्वार्ड जे आहे कोणती क्वार्ड ए बी याच्याशी संगत असणारा जो काही कंस जो आहे तर तो कंस कोणता दिसतोय तर पहा देअरफॉर आर्क ए सी बी कॉन्ग्रंट आर्क तर सीडी ही जी काही सीडी जीवा जी आहे तर त्या जीवेशी संबंधित असणारा जो काही कंस जो आहे तर तो कंस कोणता दिसतोय आपल्याला तर त्या ठिकाणी आर्क सी बी डी याला कारण काय सांगता येईल आपल्याला
तर पहा आर्क्स corresponding to congruent chords. जीवा एकरूप असतील तर त्या जीवांशी संबंधित असणारे जे काही वर्तुळ कंस जे आहेत तर ते वर्तुळ कंस कसे असतात, एकरूप त्या ठिकाणी असतात, ज्याला आपण त्या ठिकाणी इक्वेशन नंबर काय म्हणू 1 त्या ठिकाणी. बरोबर. त्याच्यानंतर पहा की आपल्या लक्षात येतं नसतं की आर्क एसीबी जी आहे तर ती आर्क एसीबी कशी लिहिता येईल पहा. त्या ठिकाणी लिहितो मी बट आर्क एसीबी आर्क एसीबी इज इक्वल कशाची बनलेली आहे, आर्क एसी प्लस आर्क बीसी. काय लिहिता येईल, आर्क एसी किंवा मेजर मी त्या ठिकाणी लिहितो. मेजर लिहिल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल बट त्या ठिकाणी लिहितो मी सर्व पुसून टाकतो आणि मग त्या ठिकाणी लिहितो बट मेजर ऑफ आर्क कोणती, तर आपल्याला मेजर ऑफ आर्क त्या ठिकाणी एसीबी जी आहे तर ती एसीबी लिहायची. एसीबी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क कोणती असेल, एसी प्लस मेजर ऑफ आर्क सीबी. याला मी काय म्हणतो, इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर. मग अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी असणारे जे काही मेजर ऑफ आर्क सीबीडी लिहिता येईल. बरोबर. पुढे की मेजर ऑफ आर्क सीबीडी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क कशा कशाची बनलेली, तर या ठिकाणी आर्क सीबी प्लस आर्क बीडी. मेजर ऑफ आर्क सीबी प्लस मेजर ऑफ आर्क बीडी. याला मी काय म्हणतो, इक्वेशन नंबर 3 त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर. पहा इक्वेशन 1, 2, 3 आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी पहा की इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला काय करायचं पहा, ही सर्वसाधारणपणे इक्वेशन 1, 2, 3 चा आपल्याला विचार करायचा आहे. पहा आता मी काय करतो, इक्वेशन 3 जे आहे तर त्या 3 मध्ये बदल त्या ठिकाणी करतो. पहा काय बदल करतो की मेजर ऑफ आर्क सीबीडीच्या ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला, आर्क एसीबी लिहिता येईल. आर्क एसीबी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क सीबी प्लस मेजर ऑफ आर्क बीडी. आणि याला मी इक्वेशन नंबर 4 त्या ठिकाणी. पण आता इक्वेशनचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी इक्वेशन 2 आणि 3 की फ्रॉम इक्वेशन 2 अँड 4 त्या ठिकाणी आहे 4. 2 आणि 4 कडे जर आपण पाहिलं तर लेफ्ट साइड जे आहे तर त्या लेफ्ट साइड त्या ठिकाणी इक्वल आहे. लेफ्ट साइड इक्वल असेल तर आपण काय म्हणणार आहे, राईट साइड जे आहे तर त्या राईट साइड काय म्हणणार आहे, इक्वल त्या ठिकाणी म्हणणार. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा त्या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला की मेजर ऑफ आर्क एसी प्लस मेजर ऑफ आर्क सीबी इज इक्वल टू, त्याची उजवी बाजू काय आहे पहा की मेजर ऑफ आर्क सीबी प्लस मेजर ऑफ आर्क बीडी. बरोबर. इक्वेशन 2 आणि 4 मध्ये डाव्या बाजू सारख्या आहेत, डाव्या बाजू सारख्या म्हणून काय केलं आपण, उजव्या बाजू त्या ठिकाणी सारख्या त्या ठिकाणी. पहा पुढे आपल्या लक्षात येतं नसते. पहा त्या ठिकाणी ही जी काही मेजर ऑफ आर्क सीबी आणि मेजर ऑफ आर्क सीबी काय केलंय, ही जी असणारी जी काही साईड जी आहे तर ती साईड जर या बाजूला जर घेतली तर ह्या काय होतील, तर त्या ठिकाणी त्या आपल्याला कॅन्सल होताना दिसतील. बरोबर. म्हणजेच काय आता नसते पहा काय राहता नसते की मेजर ऑफ आर्क एसी ही कॅन्सल झाली. बरोबर. काय शिल्लक राहिले, मेजर ऑफ आर्क बीडी. बरोबर. आता याचाच अर्थ काय आले, तर या ठिकाणी मेजर ऑफ आर्क एसी
आणि मेजर ऑफ आर्क बीडी यांची मापं जी आहे तर ती मापं कशी दाखवली आपण त्या ठिकाणी समान दाखवली. मापं जर त्या ठिकाणी समान जर असतील तर या ज्या काही आर्क जे आहे तर त्या आर्क कशा असतील कॉन्ग्रंट त्या ठिकाणी असतील आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल देअरफोर आर्क एसी कॉन्ग्रंट आर्क बीडी हे आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल सिद्ध करता येईल. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.